महाराष्ट्र राज्यातील तब्बल 17 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी नवीन वर्ष 2026 हे अत्यंत दिलासादायक या ठिकाणी ठरले आहे. वाढती महागाई, घर खर्च, शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाउन्स वाढीचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार या ठिकाणी ठरणार आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्त्यात 3% ते 4% वाढ जाहीर केलेली असून या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय GR देखील निर्गमित करण्यात आलेले आहेत. या निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारात तसेच पेन्शनधारकांच्या निवृत्ती वेतनात लक्षणीय वाढ याची होणार आहे. तर याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे. त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता जाणून घ्या महागाई भत्ता नेमका काय. तर महागाई भत्ता म्हणजे सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना दिला जाणारा असा भत्ता जो महागाई निर्देशकांच्या आधारे त्या ठिकाणी दिला जातो. महागाई वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता कमी होऊ नये यासाठी सरकारकडून DA मध्ये वेळोवेळी या ठिकाणी वाढ केली जाते. DA हा मूळ पगाराच्या म्हणजेच बेसिक पेच्या टक्केवारीनुसार दिला जातो आणि तो थेट पगारात किंवा पेन्शन मध्ये जोडला देखील जातो. आता पाहून घ्या DA हाईक 2026 नेमकी किती वाढ झालेली आहे. तर राज्य सरकारच्या ताज्या निर्णयानुसार महागाई भत्त्यात 3% ते 4% वाढ. एकूण DA आता 50%च्या मर्यादेपेक्षा जास्त आणि जानेवारी 2026 पासून देखील या ठिकाणी लागू. सरकारी कर्मचारी प्लस निवृत्त वेतनधारकांनाही या दोघांनाही याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे. ही वाढ केवळ आकडेवाऱ्यांपुरती मर्यादित नसून प्रत्यक्षात हजारो रुपयांची मासिक वाढ कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्या ठिकाणी जमा होणार आहे. आता जाणून घ्या 3% DA वाढीनुसार मासिक वाढ सविस्तर या ठिकाणी याचे गणित पाहून घ्या. खाली दिलेली रक्कम फक्त महागाई भत्त्यातील वाढ दर्शवते, इतर भत्ते या ठिकाणी आपण धरलेले नाहीत. त्यामुळे मूळ पगार या ठिकाणी तुम्हाला बेसिक पे दिलेला आहे 3%ची DA वाढ आणि त्याची मासिक वाढ. जर 18,000 रुपये मूळ पगारावर 3%ने 540 रुपये मासिक वाढ, 25,000 रुपये बेसिक पगार असेल तर 3%ने त्यांना 750 रुपये, तर 30,000 रुपये मूळ पगार असणाऱ्यांना 3% नुसार 900 रुपये, तसेच 40,000 असणाऱ्यांसाठी 3%ने 1200 रुपये, तसेच 50,000 रुपये मूळ पगार असणाऱ्यांना 3% DA वाढ अशी 1,500 रुपये इतकी मासिक वाढ. तसेच 70,000 रुपये वाढल्यांना 3%ने 2100 रुपये आणि 1,00,000 रुपये ज्यांचा मूळ पगार असेल त्यांना 3%ची वाढ म्हणजेच 3,000 रुपये. याचा अर्थ असा की वार्षिक हिशोबाने कर्मचाऱ्यांना 6,000 ते 36,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न त्याचे त्या ठिकाणी मिळू शकते. आता पाहून घ्या पेन्शन धारकांसाठी देखील मोठा दिलासा. हा निर्णय निवृत्ती वेतन धारकांसाठीही तितकाच महत्वाचा आहे. वाढत्या वैद्यकीय खर्च, औषधे, दैनंदिन गरजा पाहता DA वाढीमुळे पेन्शन धारकांना मोठा दिलासा याचा या ठिकाणी मिळणार आहे. उदाहरणार्थ पाहून घ्या 20,000 रुपये पेन्शन असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याला 3% DA वाढ म्हणजेच 600 रुपये मासिक वाढ, तर वर्षभरात 7,200 रुपये अतिरिक्त रक्कम त्याच्या खात्यात येणार आहे. आता पाहून घ्या DA 50%च्या वर गेल्याचा थेट फायदा नेमका काय. तर महागाई भत्ता हा 50%च्या वर गेल्यावर सरकारी नियमानुसार इतर काही भत्त्यांमध्येही आपोआप या ठिकाणी वाढ लागू होते. त्यामध्ये प्रामुख्याने हाऊस रेंट अलाउन्स म्हणजेच HRA, ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजेच TA, तर चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्स आणि स्पेशल अलाउन्स. याचा अर्थ असा की केवळ DAच नाही तर एकूण पगार स्ट्रक्चर मध्ये देखील त्याची वाढ होणार आहे. आता पाहून घ्या 7वा वेतन आयोग संपला, 8व्या वेतन आयोगाची देखील या ठिकाणी चाहूल. 7व्या वेतन आयोगाची 10 वर्षाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी संपली आहे. त्यामुळे 2026 हे वर्ष 8व्या वेतन आयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे या ठिकाणी मानले जात आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत महत्वाच्या घडामोडी देखील पाहून घ्या. केंद्र सरकार स्तरावर त्याच्या हालचाली सुरूच आहेत. राज्य सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेणे सुरू आहे. कर्मचारी संघटनांकडून मागणी देखील होत आहे. फिटमेंट फॅक्टर वाढण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे आणि पगारात 20% ते 30% पर्यंत वाढ होण्याचा या ठिकाणी अंदाज देखील आहे. आता पाहून घ्या DA वाढ ही 8व्या वेतन आयोगाची नांदी. तज्ञांच्या मते महागाई भत्ता हा 50%च्या वर जाणे ही अनेकदा नवीन वेतन आयोगाची नांदी या ठिकाणी मानली जाते.
याआधीही 6वे वेतन आणि 7वा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी अशीच परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आता पाहून घ्या कर्मचाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण. या निर्णयामुळे सरकारी कार्यालयांमध्ये उत्साह निर्माण झाला. कर्मचारी संघटनांकडून याचे स्वागत देखील होत आहे. सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया देखील मिळत आहे आणि आर्थिक स्थैर्याबाबत देखील आत्मविश्वास या ठिकाणी वाढत आहे. विशेषतः कनिष्ठ कर्मचारी म्हणजेच लेवल 1 ते लेवल 5 यांच्यासाठी ही वाढ फारच या ठिकाणी महत्वाची ठरणार आहे. महागाईच्या काळात सरकारचा सकारात्मक निर्णय. सध्या महागाई या ठिकाणी वाढत आहे. शिक्षण खर्च देखील या ठिकाणी वाढला आहे. घरभाडे, इंधन दर देखील या ठिकाणी जास्त झालेले आहेत. आरोग्य सेवा देखील या ठिकाणी महाग झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत डीए वाढीचा निर्णय हा सरकारचा संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोन या ठिकाणी दर्शवत आहे. आता आपण आपल्या संपूर्ण व्हिडिओचा निष्कर्ष काय सांगतो ते एकदा सविस्तर या ठिकाणी पाहून घेऊया. महागाई भत्त्यातील ही वाढ, 8व्या वेतन आयोगाबाबतचे सकारात्मक संकेत हे सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांसाठी 2026 मधील सर्वात मोठे आर्थिक गिफ्ट या ठिकाणी ठरलेले आहे. जरी 8व्या वेतन आयोगाच्या पूर्ण अंमलबजावणीला काही काळ लागणार असला तरी जानेवारी 2026 पासून मिळालेली ही डीए वाढ ही कर्मचाऱ्यांसाठी मोठा आर्थिक या ठिकाणी दिलासा आहे. येत्या काळात जर 8वा वेतन आयोग लागू झाला तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ऐतिहासिक वाढ देखील तुम्हाला पाहायला मिळू शकते. तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा. पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल. तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.